नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मैत्री गार्डन, उकरंड रोड नंबर 2, ठाणे पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अदिती अमोल साळके या वहिनींना भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. होम मिनिस्टरमध्ये सध्या धमाल सुरू आहे. घराघरांमधून वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ऐकू येऊ लागलेले आहेत. त्यामुळे नकळत भांड्यांचे आवाज थोडे कमी झालेले आहेत. आता चाळके कुटुंबात बघूया कशी प्रॅक्टिस झालेली आहे आणि कुठली गाणी त्यांनी ठरवून ठेवलेली आहेत. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. गणपतीच्या देवळाला सोन्याचा कळस, अमोलरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. मग कसला आहे आळस? बाकी सगळ्या कामांचा आळस हा जो काही प्रामाणिकपणा आहे ना, हा आपल्याला आवडतो. घ्या ओळख करून सगळे. हे मिस्टर, नमस्कार. ही आई, नमस्कार. हे सासरे बुवा, नमस्कार. ही बहीण, बरं. ती बहीण, हा मुलगा, हा एक छोटा मुलगा, ही सगळी आमची चिल्लर पार्टी. त्या मागे जावा, ती भाजी, ती दीर, हे मामी, हे आमच्या मैत्रिणी आणि या सगळा आमचा मैत्री गार्डनचा परिवार सगळा. नमस्कार. 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 चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. पहिल्यापासून ठाण्यात तुम्ही? नाही, लहानपण सगळं जन्म डोंबिवलीतला. डोंबिवली. मग लग्नाच्या आधी घणसोली आणि लग्नानंतर ठाणे. आपलं बालपण सगळं विक्रोळी. विक्रोळीत कुठे? कन्नमोर नगर 165. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील भाऊ लहान. बालपण एकदम मजेत गेलं. हो. शाळा तर जरा जास्तच मजेत गेली. का हो? नाही, मस्तीखोर असल्यामुळे जरा. कोण? नाही हो, नाही वाटत नाही चेहऱ्याकडे. चेहऱ्यावर जाऊ नका. नको. काय सांगतायत? तक्रारी यायच्या घरी? नाही, मी बाहेरच सॉल्व करायची. पण कशा प्रकारच्या तक्रारी असायच्या? म्हणजे मस्ती, मुलींच्या कळी काढायच्या, सरांच्या कळी काढायच्या आणि त्या तिथेच सॉल्व करायच्या आणि घरी यायचं. आणि घरी आल्यावर शांत. मी नाही. मग आता मला सांगा, तुमची ओळख कधी झाली दोघांची? लग्नाच्या वेळी म्हणजे याच्या अरेंज मॅरेज आमचं. नाही हो, म्हणजे कसं काय? मग पेपरात ऍड दिली होती वडिलांनी लग्नासाठी. वधूवर पाहिजे वगैरे. तसं पाहिजे. तर ह्यांच्या आईने चुकून दुसऱ्याला लावायचं तर आमच्या घरी फोन लावला. नंबर वरती खाली कुठले घेताना. किती वर्ष झाली लग्नाला? 2005 आणि 13 वर्ष झाली. कारण चेहऱ्यावरती ना चुकून फोन लावल्याचे एक्सप्रेशन दिसत आहेत आता. 14 वर्षांनी त्यांच्या चुकून फोन लावला, हे जे काय भाव होते ना ते फार छान होते. अंडरलाईन चुकून. अंडरलाईन चुकून. पण मग मला सांगा, त्यानंतर मग कॉन्टॅक्ट केल्यावर मग भेटणं. चुकून फोनचं काय झालं तुम्ही सांगा. आईने ते नंबर, आईला थोडस दिसतं वर खाली, तिने चुकून नंबर, नावं एका नंबर समोर दुसरं नाव आणि असं करून घेतलं. आणि ह्यांनीच फोन उचलला होता. तर तिने विचारलं, तुमची गॅस एजन्सी आहे का? तुमचं नाव दिलेलं आहे का नोंदवलेलं? तर हे बोलले, नाव तर दिलेलं आहे पण आमची गॅस एजन्सी नाही. तेव्हापासून तुम्ही गॅसवर गेलेली. काय झालं? गॅस विचारलं तुम्हाला एजन्सी? पण काय संबंध काय गॅस एजन्सीचा? तो नंबर गॅस एजन्सी वाल्याचा होता ना, जो दुसरा मुलगा होता. बरं. दुसरा मुलगा म्हणजे होता. असे लाईनीत नंबर होते. त्यांचं कामच असं बघायचं त्यावेळेला कंटिन्युअस. शोधत होत्या मुलीसाठी मुलगा. मग तुम्ही कधी बघितलं एकमेकांना? आम्ही मग वडिलांना, आईंनी म्हणजे सासूबाईंनी सांगितलं की फोटो आणि पत्रिका आणा. मग ते आणल्यावर ह्यांना फोटो वगैरे
आवडल्यावर मग बघायचा प्रोग्राम झाला. नाही, आवडल्यावर जरा थांबा, आपण विचारूया खरं काय ते. काय हो, काय झालं? नाही फोटो आवडला मग सांगितलं की आपण बघूया कारण करूया. आठवतो तो दिवस? आठवतं ना. काय झालं होतं त्या दिवशी? ह्यांची फॅमिली आमची फॅमिली होती आणि काय नाही बोलणं झालं जास्त आणि मग ह्या लोकांनी 2 दिवसांनी सांगितलं. हो, आणि तुम्ही कधी सांगितलं? ऑप्शनच नव्हता ना काय. का का तुम्ही का लगेच होकार दिला? अरे म्हणजे नाही बोलण्यासारखं तसं काहीच नव्हतं अच्छा, ना. असं बोला ना. हा, म्हणूनच ऑप्शन ऑप्शन नव्हता म्हणतायत बघा ना. एवढे नंबर होते 10 तिकडे दिलेले जाहिरातीत. घ्यायचा होता गॅसवाला कोणतो. हे माझं पहिलंच स्थळ हो होता ना. जे ज्यांनी बघून त्यांनी म्हणजे मला काय चान्सच नाही दिला. हो सांगितलं तर होच. मग काय करता आपण? मी मर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन आहे. तुम्ही किती किती दिवस तुम्हाला जावं लागतं तरी? 4 महिने. तुम्ही कधी गेलात बोटीवर? नाही, मला पाण्याची भीती वाटते. त्यांना तलावपाडीतल्या बोटीत नाही, तरी तिथे पण नाही. तिथे पण नाही. तिथेही नाही. तुम्हाला पाण्याची पहिल्यापासून भीती? हा, पहिल्यापासून कशामुळे? असं वाटतं बुडणारच म्हणून जातच नाही. टायटॅनिक बघितला पिक्चर? नाही नाही. बोटीचं काहीच नाही. नाही, तेच त्यांना म्हटलं बोटीवर न्याल कधीतरी आणि सांगाल ढकलून वाकून बघत होती, घाबरलेली पडली म्हणून तर जातच म्हणून नाही. जात नाही. मी प्लास्टर ऑफ पॅरिस मागवतो, तुमच्या पायाचे ठसे मिळतील का मला? पण या कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे? लहानपणापासून. ते वागवत नाही. लहानपणापासून धमकी दिली सगळ्यांना दिली. हा? बस सगळ्यांना धमकी दिली. काय बोललात तर बघा. हो, मला आता वाटलं का सगळे दहशती खाली काय म्हणजे यांच्याबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही. बोलायचं तर चांगलंच बोलायचं. काय वहिनी, काय दहशत केली. 14 वर्षात सगळ्यांना. हो. लहानपणी कधी मारामारी केली तुम्ही? बरेचदा. म्हणजे बहिणीला तर खूप एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. कारण ती मला अभ्यास घ्यायची, ती शिकवायची. तुझं गणित चुकलंय तर मीच तिला मारायची. मला मिस्टर आणि बोटीवर राहणं का पसंत केलंय हे आता कळलंय. पण ते 4 महिने खूप आनंदाचे अगदी असतील ना? ते हो खूप. एकदम मस्त. इथले 4 महिने संपले की ते लगेच बॅगा भरतात. चला चला जायचंय. ते फोन करून बोट मागवत जाते. नाही, पण दोघांनी एकमेकांचं बोट धरून सुरू केलेला हा संसार अत्यंत आनंदाचा आहे. आता घरातले जेव्हा बोलतील तेव्हा खरं काय ते कळेल, शब्द बाहेर येतील आणि आज बिंदास बोलायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. पण आता या ठिकाणी वहिनी आणि मिस्टर गाणी वाजवणार, ती घरातले ओळखणार का ते बघूया. कुठलं वाद्य वहिनी तुम्हाला पाहिजे? बासरीच. बासरी घ्या. आणि या 3 गाण्यांपैकी एक गाणं तुमच्यासाठी कुठलं निवडताय हे बघूया. एक, 2, 3, 4. परत एकदा. 1, 2, 3. म्हणा 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 म्हणा. थांबा थांबा थांबा. आधी तुम्ही वाजवा, मग तुमच्या लक्षात येईल आणि मग पूर्ण गाणं गा तुम्ही. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. थँक्यू. आणि वहिनी, तुम्ही वाजवत असताना वा 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 जे करत होते त्यांना आता पुढची संधी आहे, द्यावं त्यांच्याकडे. यातलं हे गाणं थांबा. मराठी गाणं आहे. परत एकदा करा. वहिनी तुम्हाला कळलंय ना? हो, हो. हो, कारण बघितलंय त्यांनी. हा. वहिनी तुम्हाला कळलंय ना? हो, कारण बघितलं त्यांनी. 1, 2, 3, 4.
जरा वाजवा आणि सगळ्यांनी गायचं आता जोरदार टाळ्या वाजवून. अरे काय जोरदार. अभिनंदन अभिनंदन. आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता हे तिसरं गाणं मात्र दोघांनी मिळून वाचवायचंय. देवा धावून ये रे बाबा. हा? तुमच्या दोघांसाठी गाणं आहे. कुठलं वाद्य कोण वाजवणार? तुम्ही? आता मी वाजव. ठीक आहे चालेल. तू ते काहीतरी घे. घे. ऑप्शन नाही. एक मिनिट परत एकदा नीट ऐका आणि तुम्ही त्याच्या पुढचं म्युझिक पण वाजवा. म्हणा बरोबर बरोबर बरोबर. म्हणा. अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा. अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा. एक मिनिट. त्या बघा तो डपलीवाले कोण बोलत होते? अभिनंदन. तीनही गाणी ओळखली म्हणून अजून बक्षीस 1000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तुमच्याबद्दल खरं बोलायला कोण येतंय बघूया. प्रियमवदा दीक्षित, प्रियांका मोरे, नमस्कार. नमस्कार. आपण मी दीप्तीची सख्खी शेजारीण. अच्छा म्हणजे अगदी बाजूला राहता? वरती राहते वरती राहता. डोक्यावर आहे तिच्या. म्हणजे तो रात्री जे कुटत बिटत असतात ते. ओळख कधीपासूनची साधारण? गेली 15 वर्ष आमची ओळख आहे. तिच्या लग्न झाल्यापासून आमची ओळख आहे. आपण कुठे असता राहायला? मी ठाण्यातच राहते. बरं तुमच्यामध्ये मोठं कोण? ही बहीण मोठी. बहीण. पण लहानपणी कधी मारलंय तुम्हाला? नाही आम्ही मारामारी कधी केलीच नाही. दोघी सारख्याच होत ना मस्तीखोर. पण त्या तर मग अशी म्हणाल्या की बऱ्याचदा मी लहानपणी बहिणींमध्ये भांडणं व्हायची. तर तसं कसं काय? नाही आमच्या दोघींमध्ये नाही. अजून आमची तिसरी बहीण आहे ना मोठी. हिच्यापेक्षा मोठ्या बहिणी बरोबर भांडणं व्हायची. माझ्याबरोबर कधीच नाही. काय टेक्निक आहे बघा. जी बाजूला बसते ना ती समोरचीचं नाव घेते. पण त्याने काय स्वभावात एक बदल करायचा तर कुठला करावा? असं मला काही वाटत नाही तिने बदल करावा. पण तो पण बोला आता. काही नाही थोडी धावपळ तिने कमी करावी तिची. जी मुलांना सोडणं वगैरे आहे तर त्याऐवजी स्कूल बस लावल्या तर तिची धावपळ जरा कमी होईल बस. तुम्ही सांगा कुठला स्वभावात बदल केला पाहिजे एक छोटासा? नाही मी बघते तेव्हापासून ती नुसती धावपळ करत असते एवढंच मला दिसतं. बाकी मला काही असं वाटलं नाही. कारण घरातनं कधीही भांडणांचे आवाज किंवा कुठलेही आवाज मला तरी आलेले नाहीत. एक आरुषला ओरडण्याचा मात्र छान आवाज येतो. भरपूर धपाटा मारते, ओरडते, भरपूर ओरडत असते त्याला. हळूहळू धपाट्यापर्यंत पोहोचला तो. इतकं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलतात. पण आता पुढच्या खेळात तुम्ही दोघी आणि मिस्टर मिळून त्यांना 3 बक्षिसं मिळवून देणार का आपण बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलं वाक्य त्यामध्ये आहे ते नाणं. असं म्हणतात लग्नाचा लाडू जो खातो त्याला पश्चात्ताप वाटतो आणि जो नाही खात त्याला सुद्धा बऱ्याचदा पश्चात्ताप वाटतो. आता बघूया कुठली वस्तू. वेळ सुरू झाली. किचन मध्ये लाडू आहेत बघा काकी. हा तिथे ते सफेदवाला आपलं हे आहे ना. हा तिथे आहेत बघा लाडूचे डबे. काहीतरी असेल बघा. छपाई यंत्र. वेळ समोर आहे पिंकी. सरळ समोर जा. खिडकीच्या खाली उघडते कपाट तिथेच आहे. आली आली आली.
आणि पूजेच्या साहित्यात ताम्हण नेहमी महत्वाचं. तिथे देवालयाच्या खाली आहे, 9, खालीच आहे. 8, 7, लवकर 6, 5, 4, 3, 2, देवा भांडी 1. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा हा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला. आणि वहिनी, की या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. सगळ्यात आधी आईकडे द्या. मुलगी जरा रागीट आहे, हो, पण जावई चांगली आहेत, होय का? ते शांत आहेत. म्हणून तुम्ही गॅसवाला बघत होता का? लहानपणापासून नाही, राहील? नाही, अशी आहे, मस्तीखोरच आहे. पहिल्यापासून. हम्म. बहिणींमध्ये सगळ्यात जास्त कोण शिक्षा करायला लागायची? हिलाच. लग्न ठरवताना त्यांना सांगितलं होतं का? नाही, तसे म्हणजे ओळखीतच निघाले नंतर, पण त्याच्यामुळे त्यांच्या आईला सगळं माहिती होतं. पण जावई चांगलं आहे का? हा, एकदम चांगलं. हा, ते एकदम शांत वगैरे सगळं होय. व्यवस्थित आहेत. सून म्हणून तर खूप चांगलीच आहे, पण मुलगी म्हणू शकतो. आणि खूप स्वभावाची रागिष्ट सगळे म्हणतात, पण रागिष्ट असूनही ती सगळ्यांना मिळून ठेवणं ही खूप साधी गोष्ट नाही. सगळ्यांना मिळून ठेवते, ती एकत्र करून ठेवते. बरोबर, एकत्र करून ठेवते. हा, म्हणजे रागिष्ट आहे म्हणून ती सगळे बोलतात रागिष्ट आहे, रागिष्ट पण आहे. तसं- म्हणजे तशी असेल ती, राग काढत असेल त्यांच्या मध्ये, पण सगळ्यांना एकत्र बांधूनच ठेवलं. बांधून ठेवते ती. हालचाल करायची नाही कोणाला. पण मला असं वाटतं तू खळाळता ऊर्जा आहे या घरात, हो की नाही? आणि ते दिसतंय. दिसतंय. मागे जा. बोला, कोण कोण? माझी मोठी जाऊ आहे आणि तिच्याबद्दल कौतुकाचं इतकं काय काय बोलायचं की म्हणजे ती बेस्ट आहे, ती उत्तम गृहिणी आहे, ती एकदम बेस्ट आई आहे आणि उत्तम बायको आहेच. त्यामुळे तिच्या बाबतीत असं चेंज तिने काही करावं असं वाटत नाही. परफेक्ट आहे. पण उत्तम सून आहे असं म्हणाल्या नाहीत हा त्या, कारण त्या तिघींचंही म्हणावं लागेल ना, म्हणून. अजून कोणी आहे बोलणार? पटकन. काय नाही, आहे तशीच राहावी, फक्त राग कमी करा थोडासा. आजपासून एक जर स्वतःमध्ये खरंच बदल करायचा असेल तर कुठला करा? काय आता मुलांवरच ओरडणं थोडंसं कमी केलं पाहिजे, मग सगळ्यांना वाटेल ही शांत आहे. म्हणजे ह्यांच्यावर कमी करून कोणा दुसऱ्यावर नाही ना बॅलन्स. हा, तेवढं करू नका. आज वैदी तुम्ही मिस कोणाला? वीस म्हणजे सासरे बुवा वडील बरेच नाही आहेत आज. खरं गावाला गेलेत सगळे अचानक, त्याच्यामुळे आज माझी बरीच माणसं नाही आहेत शोला. जास्त करून पप्पाच, कारण की बोला. त्यांच्यामुळेच मी इथे भाग घेतो. त्यांच्यामुळेच भाग घेत होता म्हणजे? त्यांना आवड होती. तर मग ते वारल्यावर मी बंदच केलं होतं. म्हटलं नाही आता काय नको यायला घरी कॅमेरा. पण नंतर ह्याने मुलाने ट्राय केलं तर मला वाटतं आलात मग तुम्ही. नाही तर मी माझ्याकडनं बंद केलं होतं. म्हटलं नाही आता नको. खूप दिवस तुम्ही सातत्याने फॉलोअप करत हो, म्हणजे माझा साखरपुडा झाला तेव्हा तुमचा हा शो सुरू झाला. 2004 मध्ये. हा, मग ते म्हणजे आमचं लग्न ठरलं आणि जानेवारीत साखरपुडा आला 2005 ला. साखरपुड्यालाच नाव नोंदवलं होतं. हा, मी तेव्हापासूनच सुरू केलं होतं. मग 10 वर्ष करत होती, पण नंतर सासरे वारल्यावर बंद केलं. म्हटलं जाऊ दे आता. पण याने परत केला आणि आज जिथे कुठे ते असतील त्यांना नक्कीच आनंद होईल. आणि तुमच्या संपूर्ण घरावर त्यांची नकळत का होईना कृपादृष्टी आहे. आणि म्हणूनच हे सगळे सुखाचे आनंदाचे क्षण त्या आशीर्वादाच्या जोरावर सुरू असतात. हा, तुमच्या डोळ्यातून बरंच लायनर काही जातंय. दाटलं. हा? लायनर जातंय माझं. मला हे माहितीये, म्हणूनच रडताय तुम्ही. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.